नमस्कार, हेल्थ गप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, चमकदार त्वचा. आणि गंमत म्हणजे याचं खरं रहस्य महागड्या क्रीम्समध्ये नाही तर आपल्याच स्वयंपाकघरात अगदी आपल्या ताटात लपलेलं आहे. चला बघूया हे रहस्य नक्की आहे तरी काय. असं होतं ना की आपण कितीही महागडे क्रीम्स, सिरम्स आणि फेस वॉश वापरले तरी चेहऱ्यावर हवा तसा ग्लो काही येतच नाही. पिंपल्स, डलनेस काही केल्या जात नाही. मग चुकलंय कुठे? ह्या सगळ्याचं उत्तर खरं तर एका साध्या सोप्या म्हणीत दडलंय. तुम्ही जे खाता तसेच तुम्ही दिसता. म्हणजे काय तर खरी सुंदरता किंवा त्वचेचं आरोग्य हे बाहेरून काहीतरी लावण्यावर नाही तर आपण आतून आपल्या शरीराला काय देतोय यावर अवलंबून आहे. तर मग आजच्या भागात आपण काय काय पाहणार आहोत? आपण बघूया की त्वचेची काळजी आतून घ्यायची की बाहेरून. यामागे विज्ञान काय आहे, काही गैरसमज आणि त्यामागची सत्य काय आहेत, त्वचेसाठी 5 बेस्ट सुपरफूड्स कोणते, आणि हो, त्वचेचे शत्रू कोण आहेत हेही पाहूया. आणि शेवटी या सगळ्याचा एक छोटासा सारांश. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. त्वचेची काळजी नक्की घ्यायची कशी, आतून की बाहेरून? हे बघा, एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवली पाहिजे. आपली त्वचा म्हणजे आपल्या पोटाचं आणि आहाराचा आरसा आहे. खरंच, जर पोटात काही गडबड असेल तर त्याचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसतो. पिंपल्स येतात, त्वचा निस्तेज दिसते. म्हणजे समस्या वरवरची नाहीये, तर ती आतून मुळापासून आहे. बरं, मग ही जी चमकदार त्वचा आहे याच्यामागे नक्की सायन्स काय आहे, थोडं तेही समजून घेऊया. आपण सतत ग्लोईंग स्किन, चमकदार त्वचा असं म्हणतो, पण याचा नक्की अर्थ काय होतो? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे 3 गोष्टींचं एक परफेक्ट बॅलन्स आहे जे आपल्या शरीरात आतून काम करतं. हायड्रेशन, कोलॅजन आणि अँटीऑक्सिडंट्स. हेच आहेत ते 3 महत्त्वाचे पिलर्स ज्यांच्यावर आपल्या त्वचेचं आरोग्य टिकून आहे. पहिलं म्हणजे हायड्रेशन, म्हणजे त्वचेतील पाणी. हे आपल्या त्वचेच्या पेशींना टवटवीत ठेवतं. दुसरं आहे कोलॅजन. हे एक प्रकारचं प्रोटीन आहे जे त्वचेला घट्ट आणि तरुण ठेवतं. आणि तिसरं अँटीऑक्सिडंट्स. हे आपल्या त्वचेचे बॉडीगार्ड्स आहेत जे ऊन आणि प्रदूषणापासून तिचं रक्षण करतात. आता वळूया एका इंटरेस्टिंग भागाकडे. आहार आणि त्वचेबद्दल अनेक गैरसमजत आहेत, नाही का? चला आज त्यातले काही दूर करूया आणि त्यामागचं सत्य काय आहे ते पाहूया. सगळ्यात मोठा गैरसमज फक्त भरपूर पाणी प्याल्याने त्वचा ग्लो करते. पण खरं सांगू, सत्य थोडं वेगळं आहे. पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे, यात वादच नाही. पण ते पाणी त्वचेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हेल्दी फॅट्सची म्हणजे चांगल्या स्निग्ध पदार्थांची गरज असते. नाहीतर काय होणार, प्यायलेलं पाणी त्वचेपर्यंत पोहोचण्याऐवजी तसंच शरीरातून बाहेर निघून जाईल. आणि हा तर अजून एक मोठा गैरसमज आहे की तूप किंवा तेलकट पदार्थ खाल्ले की पिंपल्स येतात. पण खरं तर पिंपल्सचा खरा विलन वेगळाच आहे, आणि तो म्हणजे साखर. हो, साखर खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे पिंपल्स येतात. उलट साजूक तुपासारखे जे चांगले फॅट्स आहेत ना, ते त्वचेला आतून मॉइश्चर देतात. बरं, मग शत्रूंबद्दल तर बोललो, आता त्वचेच्या मित्रांबद्दल बोलूया. म्हणजे असे पदार्थ जे खऱ्या अर्थाने आपल्या त्वचेसाठी सुपरफूड्स आहेत. आज आपण अशा 5 सोप्या सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊ जे आपल्या आहारात सहज समाविष्ट करता येतात आणि त्वचेला एक नैसर्गिक आतून येणारी चमक देऊ शकतात. चला तर पाहूया ही लिस्ट. नंबर 1 वर आहे कढीपत्ता. हो, आपला नेहमीचा कढीपत्ता. रोज सकाळी फक्त 3-4 पानं चावून खाल्ली तरी रक्त शुद्ध व्हायला मदत होते. नंबर 2, बीट आणि गाजर. यांचा ज्यूस एक नॅचरल डिटॉक्सचं काम करतो आणि त्वचेकडचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतो. नंबर 3, व्हिटॅमिन सी, जे आपल्याला लिंबू आणि आवळ्यामधून भरपूर मिळतं. हे कोलाजन बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे, जे त्वचेला घट्ट ठेवतं. चौथं, नट्स आणि सीड्स, म्हणजे अक्रोड आणि जवस. यातून मिळणारे ओमेगा 3 त्वचेचा कोरडेपणा कमी करतात. आणि 5वं, दही किंवा ताक. हे आपल्या पोटासाठी म्हणजे गट हेल्थसाठी उत्तम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पोट साफ तर चेहरा साफ. मित्रांची ओळख झाली. आता त्वचेच्या शत्रूंनाही ओळखायला हवं. म्हणजे असे पदार्थ जे शक्यतो टाळलेलेच बरे. ह्या लिस्टमध्ये सगळ्यात वर नाव येतं साखरेचं. साखरेमुळे एक ग्लायकेशन नावाची प्रोसेस होते. सोप्या भाषेत सांगायचं तर साखर आपल्या त्वचेच्या प्रोटीनला चिकटते आणि तिची लवचिकता कमी करते. परिणाम, त्वचा लवकर म्हातारी दिसायला लागते. दुसरा पदार्थ आहे दूध. आता हे प्रत्येकालाच लागू होत नाही, पण काही लोकांमध्ये दुधामुळे हॉर्मोन्समध्ये बदल होऊन किंवा लॅक्टोजमुळे पिंपल्स येऊ शकतात. जर असा त्रास होत असेल तर ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचे महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघूया आणि मग एका अंतिम विचाराकडे वळूया. तर या सगळ्या चर्चेतून काय लक्षात ठेवायचं? 1. त्वचेची खरी काळजी ही बाहेरून नाही तर आतल्या बाजूने बाहेर अशी करायची आहे. 2. हायड्रेशन, कोलाजन आणि अँटीऑक्सिडंट्स या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. 3. आपल्या आहारात कढीपत्ता, बीट, नट्स अशा सुपरफूड्सना जागा द्यायची. आणि 4. साखर आणि अतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांसारख्या त्वचेच्या शत्रूंपासून लांब राहायचं. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, चमकदार त्वचेसाठी आपल्या ताटात काय आहे? आपलं जेवण आपल्या त्वचेला मदत करतंय की तिला नकळतपणे त्रास देतंय? यावर नक्कीच विचार करायला हवा. आणि हो, जाता जाता एक महत्त्वाचं अस्वीकरण. या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.